फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजचा व्लॉग असा आहे साडीचा, की जो आपला कमरेचा जो भाग असतो तो बरेच लोकांचं हे पोट पुढं असल्यामुळे खूप विचित्र असं दिसत असतो। तर ज्यांचं पोट पुढे आहे किंवा ज्या स्लीव आहे म्हणजे ज्या पातळ आहेत त्यांच्यासाठी दोघांसाठी जी आपण इथं मिऱ्या घालत असतो कमरेच्या भागाला, तर त्या कशा प्रकारे आयडिया टिप्स म्हणजे एकदम जवळून तुम्हाला मी दाखवलेलं आहे की ज्या मिऱ्या आहेत, आपण ज्या साडीच्या मिऱ्या जेव्हा आपण करत असतो ॲडजस्ट करत असतो त्या कशा प्रकारे असे लांबून अशा दिसत नाही व्हिडिओमध्ये। तर मी खूप जवळून असा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला बारीक से बारीक तुम्हाला माझी ॲडजस्टमेंट समजेल की मी कशा प्रकारे त्या मिऱ्या ॲडजस्ट केलेल्या आहे। आणि जी साडी आहे ती खूप हेवी आहे आणि फुगणारीही आहे, तरीही मी किती सुंदर प्रकारे जो कमरेचा भाग आहे इकडचा, तर ते तुम्ही बघू शकता की चापून चोपून अशी मस्तपैकी साडी नेसलेली आहे। मी पूर्ण साडी अशी नेसून दाखवलेली नाही आहे, पण जो कमरेचा भाग असतो आपला तोच इम्पॉर्टन्स असतो। कसं आहे की त्याची जो आपल्या खालच्या प्लीट्स असतात मिऱ्या, त्या जर आपल्या व्यवस्थित ॲडजस्ट झाल्या नाही तर मग ते साडी व्यवस्थित दिसत नाही, मग ती साधी असो किंवा खूप सुंदर असू दे। तर चला व्हिडिओ बघूया आपण की तुम्हाला मी कशा प्रकारे टिप्स दिलेली आहे, खूप जवळून तुम्हाला समजेल अशी। तर नक्की सांगा तुम्हाला आवडला का? तर मी नेक्स्ट टाइम पुन्हा अशी साडीचा एक ब्लॉग घेऊन येईल। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। आणि हो, लाईक करा तुम्ही विसरता, खूप कंजूसी करता, खूप मेहनत करतो आम्ही, त्यामुळे प्लीज एक लाईक देत जावा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझा व्हिडिओ दिसणार नाही। सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझा पहिल्यांदा व्हिडिओ लगेच तुम्हाला असं नोटिफिकेशनमध्ये येईल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। सो चला आपण बघूया की मी कशा प्रकारे तुम्हाला छानशी टिप्स दिलेली आहे। तर कधीही साडी टक करताना सँडल घालून तुम्ही साडी टक करून घ्या। जर तुमच्या सँडलची हील नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट साडी टक करू शकता। पण सँडलला हील असेल तर तुम्हाला सँडल घालून चेक करावे लागेल की आपल्याला साडी कितीपर्यंत टक करायची आहे। तर चला आता मी साडी पटकन टक करून घेत आहे। कधीही साडी टक करताना पूर्णपणे थोडीशी तिला खेचून घ्यायची, म्हणजे जरा चापून चोपून अशी साडी नेसता येते। तर चला आता पहिला आपण पदराचा भाग घेऊया डाव्या साईडला। कधीही पदर हा पूर्णपणे डाव्या साईडला घ्यायचा असतो आणि तो असं कसाही टाकायचा नाही आहे खांद्यावरती। त्याला प्लेट्स काढायच्या आहेत आणि प्लेट्स काढूनच खांद्यावर टाकायचं आहे, कारण प्लेट्स न काढता तुम्ही डायरेक्ट जर टाकत असाल तर तो पदर तुमचा वरखाली होण्याची शक्यता आहे। तर चला आपण आता आपल्याला मिऱ्या काढायच्या आहेत, म्हणजे सर्वात महत्त्वाचा साडीचा भाग आहे तो म्हणजे हे असं कमरेच्या भागाला जो आपण काढत असतो, तर ह्या असं कधीच घ्यायचं नाही आहे। कधीही किनार ही थोडीशी तिरकस घ्यायची आहे। तुम्ही जर तिला सरळच्या सरळ घेत असाल तर ते तुमचा पोटाचा भाग दिसणार आहे, म्हणजे जर पोट पुढे असेल तर ते दिसणारच आहे। पण तुम्ही जर असं तिरकस साडीचा पदर घेतला तर तुमचं पोट कितीही जास्त असू किंवा कमी असू ते खूप सुंदर दिसणार आहे। तर माझी ही पहिली टिप्स होती की कधीही किनार ही तिरकस घ्यावी। तर चला आता आपण काढूया प्लीट्स। प्लीट्स काढताना कधीही पहिली प्लीट्स मोठी असावी। त्याचं कारण असं की त्या एका मोठ्या प्लीट्सच्या मागे या ज्या छोट्या छोट्या प्लीट्स आहेत ह्या खूप छान प्रकारे ॲडजस्ट करता येतात। तर या प्लीट्स पूर्णपणे तुम्हाला समान एक प्रकारच्या घ्यायच्या आहेत। साडी हेवी आहे, थोडी फुगणारी आहे, पण तुम्ही बघा कसं, आणि हा जो साड्याच्या तुम्ही प्लीट्स बघू शकता कशा एकसारख्या घेतलेल्या आहेत। तर ही जी मोठी प्लीट्स आहे याच्या आतमध्ये मी त्यांना ॲडजस्ट करणार आहे, आणि हा जो कपडा सोडलेला आहे त्याचं मी काय करणार आहे तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तर या प्लीट्स पहिला मी व्यवस्थित लावून घेते, आणि तुम्ही इथंही पिन लावू शकता वरती, म्हणजे त्या प्लीट्स हलणार नाही आहे। तर मी विदाऊटच पिन आतमध्ये खोचत आहे, पण तुम्ही पिन लावून आतमध्ये खोचत जावा, कारण कसं आहे की मग चालताना कुठे बाहेर गेलो की त्याची हालचाल होणार नाही। आणि हा जो कपडा आहे, हा जो मी काढलेला आहे त्याचं काय करणार आहे तो तुम्हाला दाखवते। कधीही कमरेचा भागची सेटिंग अशा प्रकारे करायची आहे। इथून आपल्याला हात घालायचा आहे आणि तो दुसऱ्या बाजूला हात काढायचा आहे। जिथून कपडा सोडला आहे त्या बाजूला आपल्याला हा हात काढायचा आहे, आणि हा जो कपडा आहे त्याला असं व्यवस्थित प्रकारे कसंही तुम्ही प्लीट्सला पकडायचं नाही आहे, जो कपडा सोडला आहे त्याच कपड्याला पकडायचा आहे आणि असं खेचून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे कमरेचा भाग झालेला आहे तयार।
पोट कितीही पुढं असू द्या हो, पण हा जर तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही प्लीट्स काढल्या तर तुमचीही साडी किती सुंदर असो, साधी जरी साडी असेल ना तरी ती खूप छान प्रकारे ॲडजस्ट होणार. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असं कमरेचा भाग सेट झालेला आहे. काहीही केलेलं नाही आहे मी. ज्या 2 सेटिंग सांगितलेल्या आहेत तुम्हाला अशाच प्रकारे साडी ॲडजस्ट करायची आहे. कमरेचा भाग खूप सुंदर दिसत आहे आणि आता माझा पदरही मी तयार केलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर असा कमरेचा भाग सेट झालेला आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही साडी नेसली तर तुम्ही दिवसातून 8 तास 12 तास जरी तुम्ही साडीवरती राहिला तर 101% की ही साडी सुटणारच नाही आहे आणि जास्त पिनअपचीही गरज नाही आहे. तर इथे तुम्ही पिन लावू शकता. या बाजूला मी लावली नाही आहे, पण तुम्ही आतल्या बाजूने पिन लावू शकता किंवा छोटीशी पिन तुम्ही इथे लावू शकता. तर पोट कितीही पुढं असलं काही असलं तरी पण सुंदरच दिसणार आहे. तर मी आता हे पदरही काढून घेत आहे. मगाशी मी असाच सहज पदर टाकला होता, पण म्हटलं की चला आपण व्यवस्थित पदर टाकून घेऊया. त्याच्याही प्लीट्स आपण छान ॲडजस्ट करून घेऊया, कारण कसं आहे की मग साडी अजून सुंदर दिसेल. सोने पे सुहागा म्हणतात ना, त्या प्रकारे. तर चला आता मी हा पदर घेते ॲडजस्ट करून. तर माझा पदर ॲडजस्ट करून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की हा पदर लावल्याच्या नंतर अजूनही ती साडी सुंदर दिसत आहे. कमरेचा भाग खूप छान दिसत आहे आणि साडीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कमरेचा भाग जर तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट नाही केला तर काहीही अर्थ नाही. तर चला एक लाईक आणि सबस्क्राईब शेअर